नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, लाडकी बहीण योजना 10वा हप्ता वाटप सुरू. नवीन शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाअंतर्गत 30 एप्रिल 2025 हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्तावना: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यात 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आणि त्याच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खाते थेट हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे. शासन निर्णय: 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणीनुसार 2829 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2511 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात. मित्रांनो, ही रक्कम लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.